तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सतत तोट्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीत गांजा लागवड किंवा किडनी विक्री करण्याची रितसर परवानगी देण्याची मागणी खेरडा खुर्द आणि खेरडा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना जळगाव जामोद तहसीलदार यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे। जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी शासन व प्रशासन यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे त्रस्त झालेला आहे। यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे सतत तोट्यात जाणाऱ्या शेतीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आता स्वतःची किडनी विकण्याशिवाय किंवा शेतात गांजा पीक लागवड करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही। 2024 चा पीक विमा मंजूर होऊन 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होत नाही। शासनाने जाहीर केलेल्या सोयाबीन व कापसाचे अजून आणायची हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे अनुदान अजूनही बरेचसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही। तर दुसरीकडे यावर्षी मागील 2 महिन्यापासून सततचा पाऊस सुरू असून त्यामुळे कपाशीच्या बोंड्या सडून गळत आहे व सोयाबीनच्या शेतात पावसाचे पाणी थांबल्यामुळे व सतत चालू असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा पोकळ राहिलेल्या आहेत। मे 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मका, ज्वारी, भुईमुग, कांदा व इतर पिकांची अतोनात नुकसान झाले असून अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। त्यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी गांजा पेरण्याची किंवा किडनी विकण्याची अफलातून मागणी प्रशासनाकडे केली आहे। यावेळी अविनाश उमरकर, प्रवीण भोपडे, वासुदेव राजनकर, दिलीप भोपडे, महादेव वानखडे, समाधान गिरे, आनंदा तायडे, कमला म्हसाळ यांच्यासह हजारो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव। आम्ही या ठिकाणी आज जळगाव जामोद तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना माननीय तहसीलदार जळगाव जामोद यांच्यामार्फत एक निवेदन सादर केलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आमच्या किडन्या विकायची परवानगी देण्यात यावी किंवा आम्हाला शेतात गांजा लागवड करायची परवानगी देण्यात यावी अशा आशयाचं हे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना तहसीलदारामार्फत पाठवलेलं आहे। मागील सतत 2-3 वर्षापासून या भागातील शेतकरी काय पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नागवला जात आहे। शासन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची अतोनात हाल या ठिकाणी चालू आहेत। 2024 खरीपचा पीक विमा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा सतत 3 महिन्यांपासून पाऊस सुरू आहे। सोयाबीनच्या शेंगा भरल्याने कपाशीची बोंड सडली। त्याबाबत पंचनाम्याचे अजून कोणी पंचनामा करायला शासनाचे प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले नाही। आश्वासन आणि फक्त आश्वासनांची खैरात या ठिकाणी विद्यमान शासनाकडून या ठिकाणी होत आहे। त्या संदर्भातला आम्ही सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे। या निवेदनात आम्ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी किडनी विकण्याची किंवा आमच्या शेतात गांजा पेरण्याची परवानगी मागितलेली आहे। आम्हाला ह्या 2 परवानग्या द्या। आम्हाला शासनाच्या रुपयाची गरज तुमच्या नाही। शेतकरी एवढा नंगा भुका नाही की तुमच्या मदतीवर या ठिकाणी अवलंबून राहील। आम्हाला किडनी विकण्याची परवानगी द्या किंवा गांजा लागवड करण्याची परवानगी द्या, ही या ठिकाणी आमची शासनाला मागणी आहे।